वेळ नसतोच आणि आत्ताच्या तर मुलांना अजिबात नसतो. त्यांची सर्व्हिस त्यांचं हे सगळं त्यातच त्यांचं हे जातं. पण आल्यानंतर नुसतं जरी तुम्ही आईला विचारला, आई तू जेवलीस का, तरी सुद्धा तिला बरं वाटतं. मुलं आहेत ते तिकडे पुण्याला आहेत. ते काय करतात? काय करतात कोणाच तो मला नाही माहिती बाबा. आता मी निघून आले रागाने. आता मी स्वयंपाकाला मदत करू लागते. बर. भाकऱ्या चपात्या बनवते, काय आमटी बनवते, असं बर. पुस्तक वाचते. असं आई वडील मुलांना बोटाला धरून चालायला शिकवतात, मुलांना मोठं करतात, आयुष्यभर भरपूर कष्ट करतात आणि ज्यावेळेस त्यांना खऱ्या आधाराची गरज असते त्यावेळेस मुलांजवळ वेळ नसतो. मित्रांनो, आज आपण एका वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. सातारा जिल्ह्यातील महागाव या ठिकाणी. या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रम आहे आणि आपण बघणार आहोत आज की वृद्धाश्रमातील लोकांचं जे आयुष्य असतं ते कसं असतं. आज एक नाव सांगा तुमचं. कमल शंकर गहिने, कुठून आला तुम्ही? सातारवरनं. इकडे कसं काय? बुधवार नाका. इकडे का आला तुम्ही? येण्यामागचं कारण? असंच आले मी. मालक वारले, बर. मग कोण सांभाळणार? पुरीव काय हक्क आहे का? हम्म. म्हणून मी आली इकडे. माझ्याच्यानं आली. मुलं वगैरे? मुलं आहेत ते तिकडे पुण्याला आहेत. ते काय करतात? काय करतात कोणाच तो मला नाही माहिती बाबा. आता मी निघून आले रागाने. आता दिवसभर काय काय करता येतं मग? काय नाही, स्वयंपाक पाणी करायचं, कार्यक्रमाला जायचं. इकडे आहे ना आश्रम, उपासना घ्यायची, बसणं, गायन कीर्तन करायचं. सगळ्यात जास्त तुम्हाला काय करायला आवडतं? काय आता उपासना घ्यायची, हे आपलं देवाचं करायला आवडतं. आता तुमचं पूर्वीचं आयुष्य आणि हे वृद्धाश्रमातलं आयुष्य, काय फरक आहे या दोन्हीमध्ये? काय नाही, छान आहे माझं तर. मला आठवण पण येत नाही. बर. मध्ये आजारी होती मी, त्यांनीच नेलं मला दवाखान्यात. चांगलं केलं मला. म्हणजे बरं वाटतं इकडे? बरं वाटतं. हो. एकटेपणा कधी वाटतो का? नाही वाटत. एकटेपणा वाटतच नाही. तुमचं नाव काय? नंदा रवींद्र इथं. तुम्ही कुठून आला? मी आली कवट्यावरनं. बर. मला दिली गेलो. बर. मुलं वगैरे? काय नाही. मग इकडे कसं काय आला? इकडे माझ्या आमच्या भावाने या. का? कारण काय नक्की? कारण भावाचं बहिणीचं नाही, भाऊजाईचं माझं पटन. बर. भाऊजाई आमची हंती. बर. मग इकडे किती वर्ष झाली तुम्हाला 2 आले? वर्ष. 2 वर्ष. दिवसभर काय काय करतात? दिवसभर भांडी असते. बर. नाही, दिवसभर नाही भांडी, सकाळची भांडी असते ती. आणि वाची विश्रांती मिळते. आता इकडं बरं वाटतंय का? मैत्रीण कोण कोण झाले? हा, मैत्रीण कोण कोण आहे तुमची? कुठली? खास मैत्रीण कोण आहे इथं? इथं ना. हा. हे काय आहे? आणि ती एक चांगली सकू. कोण? सकू. बर. त्यांच्याबद्दल काय सांगाल? ती बी चांगली. तुमचं नाव काय? संजना रंगराज थोरात, कुठून आला तुम्ही? बाबळगाव. इकडे कसं काय आला? इकडे निराधार मी म्हणून आले. इकडं बरं वाटतं का दिवसभर? वाटतं. काय काय करता? काय काय आवडतं तुम्हाला करायला? मी स्वयंपाकाला मदत करू लागते. बर. भाकऱ्या चपात्या बनवते, काय आमटी बनवते, असं बर. पुस्तक वाचते. असं म्हणजे इकडं दिवसभर तुम्हाला वेळ जातो. तुमच्या मैत्रिणीबर काय काय करता तुम्ही दिवसभर? त्यांच्याबरोबर बोलते, चांगलं चांगलं सांगते त्यांना, चांगले राहा, आठवण कोणाची काढू नका घरची, हे आपलं कुटुंब आहे असं राहायचं, असं सांगते. एकटेपणा कधी वाटतं? नाही वाटत. तुमचं नाव काय? ललिता तानाजी कोंडेकर, कुठून आला तुम्ही? सांगली. तुमची मुलं वगैरे? मुलं नाहीत मला. बर. मिस्टर वारल्यानंतर थोडे दिवस बहिणीजवळ होते, ती पण वारल्यानंतर मी आले इकडं. असं दिवसभर काय काय करता तुम्ही? मी काय आता मला होत नाही, पूर्वी काय तर मदत करत होते स्वयंपाक पाण्याला, आता काय जमत नाही. आता मला सांगा की आपण वृद्धाश्रमात आहोत, मग तुमचं पूर्वीचं आयुष्य कसं होतं ना आता कसं आयुष्य इकडं? ते पण आयुष्य चांगलंच होतं आणि हे पण आयुष्य चांगलंच आहे. बर. इथं सगळं व्यवस्थित आहे, मॅडम सगळ्यांना सांभाळून घेतात. बर. छान आहे व्यवस्थित. तुम्हाला काय करायला आवडतं दिवसभर सगळ्यात जास्त? देखरेख. सगळे बायका काय करतात ना, म्हणजे मला सरांनी सांगितलं ह्याच्याकडनं करून घ्यायचं सगळं. बर. तुम्हाला जमत नाही ना मावशी, तुम्ही काय करू नका, ह्याच्याकडनं करून घ्या. बर. आणि मॅडमने पण तेच सांगितलेलं आहे.
कधी कंटाळा वगैरे येतो का, एकटेपणा वगैरे वाटतो कधी? नाही तसं काय जाणवतच नाही, कारण सारखं दिवसभर कार्यक्रम असतात. हं. वेळ छान जाते म्हणजे. बर, वृद्धाश्रम जर नसती तर काय केलं असतं? मग नाईलाज आहे ना, कसं तरी काढलं असतं नातेवाईकांच्याकडं. हं. काय करणार. हं. आणि वृद्धाश्रम वाढायचे पण आपण बघतोय की वृद्धाश्रम हा, वाढायला पण हे वाढू लागलेत. नये वृद्धाश्रम. हं. प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांना सांभाळावं. हं. हे सांगाल तुम्ही या हा. व्हिडिओ मार्फत. मुलं मोठी करायची पण हा, ते सगळ्या म्हणजे मुला आई वडिलांनी त्यांच्यासाठी एवढं केलेलं असते कष्ट, हं. तर त्याचं हे करावं. त्यांना ज्यावेळेस आधार पाहिजे असतो हा, त्यावेळेला आधार द्यायला पाहिजे. त्यावेळेस हा. त्यांच्याकडे वेळ नसतो. हा, वेळ नसतोच. आणि आत्ताच्या तर मुलांना अजिबात नसतो. हं. त्यांची सर्व्हिस, त्यांचं हे सगळं त्यातच त्यांचं हे जातं. हं. हं. पण आल्यानंतर नुसतं जरी तुम्ही आईला विचारला, हं. आई तू जेवलीस का, हं. तरी सुद्धा तिला बरं वाटतं. आता इकडे सगळ्यात जास्त तुम्हाला आठवण कोणाची येते? माझ्या मैत्रिणीची. भेटायला वगैरे येते का? नाही, सांगलीमध्ये असताना येत होते, इथं नाही. आता फक्त फोनवरनं बोलतात. प्रत्येकाने आपल्या म्हणजे आई वडिलांना सांभाळावं ना मुलांनी. बर. सुनाने पण सांभाळून घ्यायला पाहिजे. काहीतरी म्हातारा माणूस आहे, चुका ह्या होणार, हं. सांभाळून घेतलं पाहिजे. हं. सांभाळून घेतलं पाहिजे. हा आणि हे वाढण्याचं प्रमाण कमी झालं हा, पाहिजे. झालं पाहिजे. हं. वृद्धाश्रम वाढू नयेत. हं. तुमचं नाव काय? शकुंतला गोपाळ काकडे, कुठून आला तुम्ही? चांगली. मुलं वगैरे मला नाही काय करता दिवसभर इथं? काय ते काम निवडायचं, भांडी घासायचं, हं. एवढं. तुम्हाला इकडं कसं काय आला तुम्ही? कुणाही सोडलं तुम्हाला? ते सांगलीच्या लोकांनी सोडले. बर. काय काय करता दिवसभर तुम्ही? काय करायला आवडतं जास्त? भांडी घासतो, चपाती करतो, भाकरी. हं. तुमची मैत्रीण कोण येतं? हे सगळं माहितीच आहे. बर. आता ती दिदी गेली ना, ते नाही बर. भांडणं वगैरे करता का भांडण तुम्ही? नाही करत. बर. काय भांडण? सगळ्यात हुशार कोण आहे तुमच्यात? मीच हुशार आहे. बर. बघ, त्यांनी कबूल पण केलं मीच हुशार आहे. तुमचं नाव सांगा. जय श्री जनार्दन सुकाळे, तुम्ही कुठून आला? पोलादपूर. मुलं वगैरे? मुलं नाहीत. इकडे कसं काय आला? मिस्टर एक्सपायर झाले, मग मुलं नाहीत. आमच्या नातेवाईकांनी आश्रमात सोय केली. हं. तिथे म्हणाले राहण्याची सोय जेवायची असते सगळ्या, म्हणून त्यांनी मला आश्रमातच ठेवलं. बर. त्यांनी इथं ठेवलं. मग दिवसभर काय करता? कोणाच्या काय नाही, आठवण? फक्त स्वयंपाकाला मदत करायची, बर. बसायचं असं जरा बसायचं, झोपायचं. बर. अधून मधून मी जाऊन येते, माझ्या नातेवाईकांची आठवण येते, मीच आपली जाऊन येते. बर. पण सगळ्यात जास्त कुठं तुम्हाला इथंच बरं वाटतं? नाही, मला वाईटच वाटतं आश्रमात. बरं. पण आता काय करायचं, नाही विलाजानं आश्रमातच राहायचं. नाही, एकटं कुठे राहणार मी. हं. तुमचं नाव काय? नारायण जगन्नाथ भागवत, कुठून आला तुम्ही? इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा. मुलं वगैरे? आहे दोन मोबाईल. ते कुठं असतात? इचलकरंजीला काय करतात ते? अकाउंटची कामं करतात. बर. मग इकडं कसं काय आला? मी स्वतः करून आलो. म्हणजे काय कारण होतं इकडे कारण येण्याचं? काही नाही, तसंच आलो. हं. आधी काय काय करत होता तुम्ही तिकडे? अकाउंट बिलमध्ये सर्व्हिस लावतो. बर. मग इकडं दिवसभर काय काय करता तुम्ही? आश्रमामध्येच राहतो इथे. बर. गेटवर असतो इथे. बर. साहेब नसल्यानंतर मग मी इकडे कोण माहिती आले ते माहिती थोडी द्यायची, तेवढंच काम करायचं. बरं वाटतं का इकडे? बरं वाटतं. सो कशून आवडेल नाही इथे. बर. मी तसं काय भांडण वगैरे असं काय करून आलेलं नाही. बर. आता गेल्या आठवड्यात मी 8 दिवस जाऊन आलो. हं. मुलं येतात, सुना येतात, नातवंड येतात, सगळे मिळून जातात. हं.